दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये शेतीचं मोठं नुकसान झालं। नाशिक जिल्ह्यातल्या 30 गावांमध्ये 1990 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान आहे। कांदा, द्राक्ष, डाळिंबाच्या बागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला। आता प्रत्येकाच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात येणार। धुळे तालुक्याला अवकाळी पावसाने तडाखा दिलाय। निमगुळ परिसरामध्ये पावसामुळे मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पावसादरम्यान वीज पडून 2 जनावरांचा मृत्यू झालाय। पुणे शहरात वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे। हडपसर बालेवाडीमध्ये अनेक झाडं कोसळली आहेत। बालेवाडीमध्ये लोखंडी शेड कोसळून एक व्यक्ती जखमी झाला। वाहनांचं देखील मोठं नुकसान झालं। अग्निशमन दलाकडून 12 ठिकाणच्या अशा घटनांची नोंद केली गेली आहे। अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातल्या रुईखेड परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली। अवकाळी पावसानं गहू पिकाचं मोठं नुकसान झालंय। गव्हासह संत्रा, कांदा, ज्वारी या पिकांना सुद्धा फटका बसलाय। नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। राज्य सरकारनं ग्रामीण भागातले शेतकरी आणि ग्रामस्थांसाठी मोठा निर्णय घेतलाय। पाणंद रस्ते, घरकुल आणि विहिरींच्या बांधकामासाठी लागणारी खडी आणि माती रॉयल्टी फ्री उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनानं जारी केलाय। महसूल आणि वन विभागानं हा शासन निर्णय जारी केलाय। नंदुरबार जिल्ह्यामध्ये केळीच्या दरामध्ये क्विंटल मागे 800 रुपयांनी घसरण झाली आहे। सध्या केळी 1100 ते 1200 रुपये प्रति क्विंटल विक्री करावी लागते। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय। एसटी महामंडळाच्या बस तसंच स्थानकांवर करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी मिळणारं उत्पन्न हे 100 कोटी रुपयांपर्यंत वाढवावं असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेत। तसंच उत्पन्न न देणाऱ्या जाहिरात संस्थांचे करार हे रद्द करा असंही त्यांनी सांगितलंय। गृहराज्यमंत्री योगेश कदम बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। खून प्रकरणाच्या तपासासंदर्भात योगेश कदम आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये चर्चा होणार आहे। दरम्यान वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदाराला बीड कारागृहामध्ये मिळणाऱ्या VIP ट्रीटमेंटची धनंजय देशमुख हे कदम यांच्याकडे तक्रार करणार असल्याची देखील माहिती कळते। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येला 115 दिवस पूर्ण झाले। मात्र तरीही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही सापडत नाहीये। कृष्णा आंधळेचा शोध पोलीस CIDची पथकं घेतात। बीड पोलिसांनी त्याला फरार घोषित केलंय। आंधळेची माहिती देणाऱ्याला बक्षीस मिळेल असंही पोलिसांनी जाहीर केलंय। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे। दुपारी 2 वाजता कोल्हापूर सत्र न्यायालयात ही सुनावणी होऊ शकते। दरम्यान कोरटकरचा जेलमधला मुक्काम वाढणार की जामीन मिळणार याकडे लक्ष असणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान प्रकरणामध्ये कोरटकरचा मुक्काम हा जेलमध्ये आहे। मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार आहे आणि दोन्ही सभागृहामध्ये राष्ट्रपती राजवटीचा प्रस्ताव मंजूर झालाय। या राष्ट्रपती राजवटीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही पाठिंबा दिलाय। राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर होताच मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीला मान्यता देण्यासाठी घटनात्मक ठराव मंजूर करण्यात आला। लोकसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक पारित झाल्यानंतर आता राज्यसभेमध्ये विधेयक अगदी सहजपणे पारित करून घेण्यात केंद्र सरकारला यश आलं। विधेयक मान्यतेसाठी राष्ट्रपतींकडे आता पाठवण्यात येणार आहे आणि त्यांच्या मान्यतेनंतर विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होईल। वक्फ बोर्ड विधेयकाला सांगलीमध्ये मुस्लिम समाजानं विरोध केला। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर निशाणा साधला। वक्फ बोर्डाच्या जमिनीवर सरकारचा डोळा असल्याचा आरोप त्यांनी केला। न्यू इंडिया बँकेतील ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्यात। 5 आरोपींच्या मालमत्तेवर टाच येणार आहे। आर्थिक गुन्हे शाखेला आरोपींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे। या 5 आरोपींची मालमत्ता 167 कोटी इतकी आहे। तर न्यू इंडिया बँकेमध्ये 122 कोटींचा अपहार झाला होता। दरम्यान आता खातेधारकांना त्यांची रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बमुळे त्यांच्या शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम झालाय। अमेरिकन बाजार उघडताच S&P 500 निर्देशांकातल्या अंदाजे $2 ट्रिलियन चुराडा झाला। तर ट्रम्प यांच्या घोषणेमुळे आर्थिक मंदीची भीती वाढल्यानं अमेरिकेच्या शेअर बाजारामध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे। कंपनीच्या ईमेलद्वारे 11 कोटी 34 लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याचं उघड झालंय आणि या प्रकरणात अवघ्या काही तासांमध्ये 11 कोटी 19 लाख रुपये गोठवण्यात आले। सायबर पथकाला यामध्ये यश आले। अज्ञात व्यक्तीने कंपनीच्या बँक खात्याशी जोडलेला ईमेल हॅक केला होता आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली होती। नागपूरच्या मानकापूर परिसरात गोळीबार झाला। 5 जणांच्या टोळक्याकडून गोळीबार करण्यात आला। गोळीबारामध्ये एकाचा मृत्यू झाला, 1 जण जखमी आहे। या प्रकरणात 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय।
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालं. वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांची देशभक्तीपर सिनेमांमुळे भारत कुमार अशी ओळख होती, तर त्यांना पद्मश्री, दादासाहेब फाळके या पुरस्कारांना गौरवण्यात आलेलं. प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या परदेश दौऱ्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेनं विरोध केलाय. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये व्याख्यानासाठी परदेशी जाण्याची मागणी तेलतुंबडे यांनी केलेली होती, मात्र याला एनआयएनं विरोध केलाय. तेलतुंबडे हे शहरी नक्षलवाद प्रकरणामध्ये जामिनावर आता बाहेर आहेत. राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे अध्यासन केंद्र स्थापन करावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आली.